नागपुर में चल रहे महाराष्ट्र विधानसभा के शीतकालीन सत्र में वाशिम जिले के पानी के मुद्दे ने खास तवज्जो हासिल की। रिसोड मालेगांव निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस विधायक अमित झनत ने लक्ष्यवेधी सूचना के माध्यम से वाशिम के जल संकट को मजबूती से सदन के सामने रखा। विधायक अमित झनत ने सरकार से सीधा सवाल करते हुए पूछा कि पैनगंगा नलगंगा नदी जोड़ परियोजना में यदि वाशिम जिले को शामिल किया गया है तो अब तक जमीनी स्तर पर कौन-कौन से काम पूरे किए गए हैं। उन्होंने मालेगांव तालुका स्थित चाकातीर्थ परियोजना को तत्काल पूरा करने की मांग की। साथ ही वाशिम जिले को उसके हक का पानी बुल्ढाणा जिले के पेंटाकली और कोराडी बांध से उपलब्ध कराने पर भी जोर दिया। इन सभी गंभीर मुद्दों पर कार्रवाई सुनिश्चित करने के लिए विधायक अमित झनत ने सत्र समाप्त होने से पहले तत्काल बैठक बुलाने की मांग की। वाशिम जिल्हा तसेच नळगंगा ते पैनगंगा या गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये झाला होता आणि सर्वेक्षणामध्ये समावेश करावा हा त्यामध्ये उल्लेख झाला होता। मी आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेल की या लक्षवेधीचे दोन भाग आहेत। पहिला भाग आमचा वाशिम जिल्ह्याचा सहभाग नदीजोड प्रकल्पामध्ये झाला असेल तर कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा या लक्षवेधीचा भाग असा आहे की चाकातीर्थ प्रकल्प जो अतिशय महत्त्वाचा आहे, मालेगाव शहराजवळचा प्रकल्प आहे। एक महामार्गावरील पुलामुळे तो प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होऊ शकला नव्हता। 2009 साली तो सुरुवात झाली होती, पण तो पूल आता साहेब जवळपास 50% पूर्ण झाला आहे आणि या उन्हाळ्यात तो मोटरेबल होऊन जाईल। तर त्या प्रकल्पाचं सुद्धा काम पूर्ण जर झालं तर मालेगाव शहराला सुद्धा पाणी उपलब्ध होईल। शेतकऱ्यांना सुद्धा जळुका भाग असेल, डवा भाग असेल, किरडा भाग असेल तितक्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल। आणि तिसरा महत्त्वाचा उल्लेख या लक्षवेधीत जरी नसला तरी आपल्याला मागणी ही आहे मंत्री महोदय की आमच्या जिल्ह्याचं हक्काचं पाणी जे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण असेल किंवा कोराडी धरण असेल ते दरवर्षी सोडण्यात येतं, तर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना ते उपलब्ध होईल का। आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न या बाबतीत आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मीटिंग आपल्या दालनात आयोजित करतो, जिस पर संबंधित मंत्री ने सकारात्मक रुख दिखाते हुए जल्द ही बैठक आयोजित करने का आश्वासन दिया। सन्मान्य सदस्य यांनी हा प्रश्न विचारला आहे, त्यांच्या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आपल्याला माहिती आहे नळगंगा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नदीजोड प्रकल्प, या प्रकल्प आधी त्याचा तुमच्या तालुक्याचा समावेश त्यात नव्हता। आपण सांगितलं 20 ऑगस्टला जो GR निघाला, त्यामुळे या ठिकाणी आपलाही तालुका या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आला। वाशिम जिल्ह्यात ठीक आहे, पण आपण जे प्रश्न उपस्थित आता खरं वेळ कमी आहे, खूप या ठिकाणी बोलता येईल, पण आपण तो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागेल का। कारण पुलाच्या उंचीमुळे, कारण हा प्रकल्प जर पूर्ण क्षमतेने आपण अडवला तर त्या ठिकाणी हा पूल पाण्याखाली जाईल, तिथली रहदारी बंद पडेल। आणि म्हणून PWDने त्या ठिकाणी टेंडर काढलेलं आहे, पुलाचं काम सुरू आहे। आता स्लॅब टाकायचा राहिलेला आहे, तो स्लॅब टाकला मला वाटतं की आपलं हे काम लवकरात लवकर म्हणजे PWDशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी त्या ठिकाणी लागेल। पुढे आपण प्रश्न आपला आता तुम्ही 4-5 प्रश्न मीटिंग घ्यायची ना, आणि मग कशाला एवढा वेळ जातो। तर अध्यक्ष महोदय, मुंबईला गेल्यावर आम्ही लगेच या संदर्भामध्ये आताच घेऊ, उद्या या संदर्भामध्ये बैठक लावून घेतो। सगळे अधिकारी इथेच आहेत आणि त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावून देतो। वाशिम जिले के जल अधिकारों को लेकर यह मामला अब प्रदेश की राजनीति में महत्वपूर्ण मुद्दा बनता जा रहा है।